नाव जी महत्त्वाची व्यक्ती आपल्यासाठी आज वेळेत वेळ काढून आली आहे, तुम्हाला काही महत्त्वाच्या इन्साइट्स देण्यासाठी आलेली आहे. सो आय वुड रिक्वेस्ट अंजली जोशी टू प्लीज कम ऑन स्टेज. खाली खाली जाऊ शकतो. सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स. सगळ्या छान दिसत आहे. प्रत्येकाने काहीतरी आपलं एम गोल अचीव केले. राईट, यू हॅव अ विजन की बाबा मला हे करायचं आहे, मी हे करणार आहे, मी अशा पद्धतीने पुढे जाणार आहे, किंवा हे माझं टार्गेट आहे आणि हे टार्गेट मी अचीव करणार आहे. राईट, आणि आज खूप सगळ्या छान दिसत आहे. सो किती वेळ घालवला? ॲक्सेसरीज, ड्रेस, मेकअप, 10 मिनटं. तयारी कधीपासून केली? काल रात्रीपासून. अजून मेकअप 10 मिनटात नाही केला आहे. ज्यांनी केला आहे त्यांनी 10 मिनटात. राईट, पण तयारी केव्हापासून चालू केली? कॉस्ट्यूम डिसाईड झाला, हेअरस्टाईल, ॲक्सेसरीज, किती वेळ घेतला? 2 दिवस 3 दिवस? 2 दिवस 3 दिवस. राईट, कसं दिसायचं आहे, कसं बोलायचं आहे, काय बोलायचं आहे, कशा पद्धतीने बिझनेस प्रोजेक्ट करायचं आहे. बरोबर ना? सो आता आपण हे एक इंटरॅक्टिव्ह सेशन घेऊया. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि यू हॅव टू रेज हँड इफ द आन्सर इज येस. राईट, ऑल ऑफ यू आर बिझनेस एंटरप्रेन्युअर्स? येस ऑर नो? सो इफ इट इज येस, रेज युअर हँड्स. राईट, जितके पण आहेत ऑल ऑफ यू आर बिझनेस एंटरप्रेन्युअर्स. राईट, सो यू अर्न समथिंग फ्रॉम युअर बिझनेस. दॅट इज द मेन गोल ऑफ डूइंग अ बिजनेस. सो अल्टीमेट गोल लाइज कि मेरे खिस्से में कुछ आना चाहिए, मुझे कुछ मिलना चाहिए, तो ही इसको मतलब है. अदरवाइज देर इज़ नो पॉइंट. वी डोंट वर्क फॉर, ऑफकोर्स देर आर पीपल हु वर्क फॉर चॅरिटी, बट मोस्ट ऑफ अस वर्क फॉर मनी. बरोबर? सो ऑल ऑफ यू अग्री यू वर्क फॉर मनी. राईट, सो येस, सो यू कॅन रेज युअर हँड्स. बाकीचे सगळे कोणी पैशासाठी काम करत नाही. वी अज्युम की मनी डज नॉट एक्झिस्ट इन देअर लाईफ. Right, so everybody works, this side works for charity or this side doesn't work. So you work for money or not? Right? Okay. So what you do for earning that money? What you do for running your businesses? What you do? When you are an entrepreneur, for running your businesses, what you do? Do you plan your activities? की मनात आला हे केलं झालं असा बिझनेस होतो. So some of you must be having a turnover of crores or lakhs of rupees. So you have reached this stage. So can you just, if you want to talk, you can just, because it is disturbing the whole line. Madam, please. Can you talk afterwards? Please. Yeah. So anybody has urgent phone call or an urgent discussion to be done, you can just, go outside and talk. I understand you must be having some customer calls or business discussion or whatever. But if you're sitting here, I would like you to pay attention over here, because I'm going to talk something about Indian women that has not been talked till date, or we avoid that topic. Right? So I would like की तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष द्यावं. जेव्हा तुम्ही बिझनेस रन करता तेव्हा तुम्ही काय करता? सो यू हॅव टू आन्सर. तुम्ही असंच बिझनेस नाही रन करत ना की आज माझ्या मनात आलं मी चालले उठले मी हे विकून आले, असा बिझनेस होतो. यू हॅव अ स्पेसिफिक गोल. सो व्हॉट यू डू? प्लॅनिंग. नेक्स्ट, इन्व्हेस्टमेंट इन टू बिझनेस. राईट. नेक्स्ट, मार्केटिंग, टाइम मैनेजमेंट, team building. Anything else? Costing. Other word for costing? Estimation. Another better word for estimation? Communication, networking. Anything else? Budget. You do budgeting, right? You decide what I am going to get, what I am going to spend, and how I am going to earn income for myself and my staff or my employees or
whoever is working with you, your dealers, your customers, you tend to give them value for their into the services. So you do budgeting, right? So everybody does budgeting. Budgeting करता तुम्ही? Budgeting मध्ये काय काय येतं? Income, expenses, right? So you can do it for your business, right? Anybody, you do it for your business. Everybody agrees की तुम्ही business करता तेव्हा तुम्ही budgeting करता. You estimate your income, you estimate your expenses. Now my next question is, do you do budgeting for your finances? Personal finances? No? नाही म्हणतात. If you don't do budgeting for your business, what will happen? काय होईल? You run into losses. Anything else? You end up into a debt trap, right? Debt trap मध्ये जाल, losses होतील. So similarly, if you don't do budgeting for your personal finances, what will happen? Critical situations येऊ शकतात. Whatever efforts you are taking efforts for what? To earn money. So if your personal finances are not in line or your personal financial health is not good, what will happen? All your expenses, all your dreams will go away from you and you cannot achieve it, right? So how many of you actually do budgeting for your personal finances? Anybody else? You do. 1, 2, 3, 4, 5, 6. What about rest? What about rest? So what you do with your income? You earn some income. What do you do about it? Yeah, but you must be getting some income from your business, right? So त्या इन्कमचं तुम्ही काय करता? Either you spend it or you save it. Okay. Okay. So she is the youngest one. So you tell me how you do it. ते जाते. ओके. आणि इथून कोणी सांगेल व्हॉट यू डू विथ युअर इन्कम? मी सांगू? मॅक्सिमम लोकांचं काय उत्तर असेल सांगू का? आमचे हजबंड बघतात काय करायचं ते. आम्हाला इन्व्हेस्टमेंट वगैरे हे सगळं आमचे हजबंड बघतात. सो वेन वी टॉक अबाउट फायनान्शियल इंडिपेंडन्स, सो अर्निंग मनी इज नॉट फायनान्शियल इंडिपेंडन्स. आपण आज झंडे काढतो, वी आर फायनान्शियली इंडिपेंडंट. विमेन आर फायनान्शियली इंडिपेंडंट, but 90% of the women are not financially independent because they don't know what they are doing with their money. They don't know what they are doing with their salary. They don't know where their family has invested. मी असं नाही म्हणत की नवऱ्याला न विचारता जाऊन इन्व्हेस्टमेंट करा, असं मी मुळीच म्हणत नाही. पण आता इथे जे जेंट्स बसलेत त्यांना मी विचारते की यांच्या किती जणांना असं वाटतं की आपल्या बायकोला किंवा आपल्या बहिणीला किंवा आपल्या आईला आपण जे इन्व्हेस्टमेंट केले त्याची माहिती असावी? वाटतं सगळ्यांना? एव्हरीबडी अग्रीज. पण हे जेव्हा तुम्ही बायकोला सांगायचं चल बाई माझ्याबरोबर बस जरा आपण बघूया, तिचं आन्सर काय असतं? अहो मला वेळ नाही आत्ता, मला दुसरे काम आहेत असतं आन्सर. ते दोघं जण हो म्हणतात, राईट? सो आर वी फायनान्शियली इंडिपेंडंट? नो. सी आत्ताच्या न्यूक्लिअर, नाऊ कमिंग बॅक टू द टॉपिक, आत्ताच्या न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये ना इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू बिकेम अवेअर अबाउट युअर इन्व्हेस्टमेंट्स. बिकॉज जसं आपण म्हणतो ना नवऱ्याने स्वयंपाक पण केला पाहिजे, मग तो जे करतोय ते पण तुम्हाला करता आलं पाहिजे. देन यू कॅन से वी आर ॲट पार विथ देम. आम्ही करतोय ते त्याला आलं पाहिजे, पण तो करतोय ते आम्हाला नाही आलं तरी चालेल. स्टील विल से वुमेन अँड मेन आर इक्वल. बरोबर आहे ना? अग्री? तुम्हाला जर असं वाटतं की माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला पाहिजे, माझ्या नवऱ्याने स्वयंपाक केला पाहिजे, माझ्या नवऱ्याने मुलांची काळजी घेतली पाहिजे, माझ्या नवऱ्याने मला जे येतं कचरा लादी केली पाहिजे, सगळं मला जे घरकाम येतं ते सगळं माझ्या नवऱ्याने केलं पाहिजे, मग तुमचा नवरा जे वर्षानुवर्ष करत आला आहे, जे फायनान्शियल प्लॅनिंग करत आला आहे, जे बजेटिंग करत आला आहे, जे तुमचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करत आला आहे,
ते तुम्हालाही करता आलं पाहिजे, त्याच्यात तुमचाही सहभाग असला पाहिजे. देन यू विल बिकम अ फायनान्शियली इंडिपेंडंट पर्सन. नुसता पैसा येणं इज नॉट फायनान्शियल इंडिपेंडंट. इंडिपेंडन्स मीन्स वॉट? फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी. That is called independence. So when you are earning, you should be able to manage those funds in a better way. So what you can do for managing those funds in a better way? So get involved in decision making. आपल्या काय होतं, जनरली आम्ही जेव्हा आमच्या क्लायंटशी इंटरॅक्ट करतो ना, आम्ही इदर दे कम टू आवर ऑफिस और वी गो टू देअर प्लेस. मोस्ट ऑफ द टाईम हजबंड वाईफ इज देअर. हजबंड सांगत असतो बायकोला की बाबा ये जरा बस 5 मिनटं बस, त्या काय सांगतायत ते ऐक. बायको सांगते मी कुकर लावला आहे किंवा मुलाचा क्लास आहे. सो दॅट इज कुकर राहू शकतो ना. आज आपण मोठे नाही स्विगी झोमॅटो असे पण वापरतो. वापरा ना त्या दिवशी स्विगी झोमॅटो. एक दिवस तुम्ही बाहेरून जेवण ऑर्डर केलं तर काही बिघडत नाही. इतर वेळेला तुम्ही खाता मस्तपैकी. चाट पार्टी, किटी पार्टी, अजून काय सोशलायझिंग, नेटवर्किंग, वॉट एव्हर यू कॉल इट. पण जर काही महत्त्वाचे फायनान्शियल डिसिजन्स घरात घेतले जाते, आता इथे बसलेल्या लोकांपैकी किती जणांना माहिती की त्यांच्याकडे कोणता हेल्थ इन्शुरन्स आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. त्याचे बेनिफिट्स काय आहेत माहिती आहे? इन केस ऑफ इमर्जन्सी कुठच्या नंबरवर फोन केला पाहिजे माहिती आहे? मेडिक्लेमचा क्लेम करण्यासाठी तुम्ही जेव्हा हॉस्पिटलला ॲडमिट व्हाल तेव्हा काय केलं पाहिजे माहिती आहे? 2च जणांनी हातवरती केले. म्हणजे याचाच अर्थ की ज्या क्रिटिकल इन्फॉर्मेशन आहेत त्याच्याकडे सुद्धा आपण लक्ष देत नाही. इथे तुम्ही सगळे बिझनेस एंटरप्रेन्युअर्स आहात. तुमच्यापैकी कोणी लोन घेतलं आहे? बिझनेस लोन घेतलं आहे? डू यू हॅव अ टर्म इन्शुरन्स? टर्म इन्शुरन्स हे बँकेने काढून दिलेला, right? So you have an independent term insurance. Have you studied what type of product your bank has given you? So insurance जेव्हा तुम्ही तुमच्यावरती डिपेंडंट आहे, तुमची फॅमिली तुमच्या इन्कमवरती डिपेंडंट आहे, you need to have a term insurance so that if anything happens to you, your dependents don't suffer. आणि नुसतं टर्म इन्शुरन्स जनरली काय होतं, तुम्ही जेव्हा ओव्हरड्राफ्ट घ्यायला जाता किंवा कुठचंही बँकिंग ट्रान्झॅक्शन करायला बँक तुम्हाला काहीतरी प्रॉडक्ट चिकटवून देते, हे आमच्याकडनं घ्या मग आम्ही तुम्हाला ही फॅसिलिटी देतो. जसं आपण लॉकर उघडायला गेलो की ते सांगतात 5 लाखाचा FD करा मग तुम्हाला आम्ही लॉकर देतो, राईट? तुम्ही तो घेता कारण आपल्याला ती दुसरी फॅसिलिटी हवी असते. पण वेदर दॅट इज युजफुल टू यू ऑर नॉट, वेदर दॅट इज सुटेबल टू यू ऑर नॉट, दॅट नीड्स टू बी लुक्ड इन टू, राईट? आता एक क्लासिक एक्झाम्पल सांगते मी, वाय यू शुड नो अबाउट युअर family's finances, why you should be involved in taking investment decisions, why you should know. आता डिसिजन मेकिंग अगेन तुम्ही म्हणाल आमचं डिव्हिजन ऑफ वर्क आहे, मी घरातलं सगळं बघते, माझा बिझनेस पण आहे, मग मी सगळ्यातच बघायला लागले तर मग मला कुठे वेळ मिळणार? मला माझ्यासाठी पण वेळ पाहिजे, हे अग्रीड. पण माहिती असणं पण खूप गरजेचं आहे. तसं आपण नवऱ्याला सांगतो ना, एखाद दिवशी अभ्यास घेतला तर काय होतं, तुला काहीच माहीत नाही, सांगतो की नाही? त्याचं प्रोजेक्ट करायला का मी एकटीनेच करायचं का? मी सुद्धा अर्न करते, तू का नाही प्रोजेक्ट करू शकत त्याचं? आपण सांगतो. पण सिमिलर वे यू शुड ऑल्सो नो द बेसिक्स ऑफ वेअर युअर मनी इज गोईंग, वेअर यू आर इन्व्हेस्टिंग, व्हॉट इज युअर फायनान्शियल प्लॅन. आपण हेल्थबद्दल बोलतो खूप, आपण ब्युटीबद्दल बोलतो की म्हणजे आपल्या महिलांचा आवडीचा विषय आहे फॅशन, हेल्थ, ब्युटी. आपण बराच वेळ स्क्रोल करण्यात घालतो. तसं थोडंसं स्क्रोल करा ना फायनान्शियल प्लॅनिंगबद्दल. सोप्या गोष्टी आहेत. ट्राय टू लर्न समथिंग न्यू. इट इज नॉट काही रॉकेट सायन्स नाही. तुम्ही बिझनेस रन करताय, तुम्ही बजेटिंग करताय, तुम्ही कॅश फ्लो मेंटेन करताय, तुम्ही तुमचे टार्गेट सेट करताय, तुम्ही तुमचे फायनान्सेस मॅनेज करताय, तर तुम्ही पर्सनल फायनान्स का नाही मॅनेज करू शकत? जर तुम्ही बिझनेस फायनान्स मॅनेज करू शकता, तो लाखोमध्ये करोडोमध्ये जातो, तर तुम्ही पर्सनल फायनान्ससुद्धा मॅनेज करू शकता, बिकॉज द स्टेप्स इन्वॉल्व्ड आर सेम. You have to set your short term, medium term, long term goals. You have to make a plan की मला काय करायचं आहे पुढच्या 3 वर्षात. हाऊ आय कॅन बिकम फायनान्शियली इंडिपेंडंट. आजकाल ते फॅड आहे ना, फायनान्शियल इंडिपेंडन्स ॲट द एज ऑफ 45-50ला मी रिटायर होऊन फिरणार. तर यू हॅव टू डू समथिंग फॉर दॅट ना. बऱ्याच बायका नॉट आहे इथे बसणाऱ्या किंवा कुठच्याही सॅलरीड लोकांना तुम्ही विचारा, सॅलरीड महिलांना विचारा,
अराउंड एज ग्रुप 45 किती जणांना आत्ता रिटायर व्हायला आवडेल? आणि होता येतं का? नाही होता येत, कारण तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. आत्ता पण तुम्हाला रिटायर, आता दोज हू आर यंग, म्हणजे हिच्यासारख्या ज्या यंग एजमधल्या आहेत, यू कॅन रिटायर ॲट द एज ऑफ 45 इफ यू प्लॅन प्रॉपरली, राईट. सो इट इज नॉट इम्पॉसिबल. तुम्ही जे अर्न करताय ते तुम्ही फ्रुटफुली, मी अशा अनेक आपल्याकडे क्लायंट आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडून राहिले, त्यांना आम्ही जेव्हा अप्रोच करतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, हां बघूया आज मुलाचं हे आहे, उद्या ह्याचं हे आहे, परवा त्याचं ते, पैसे पडून आहेत बट दे डोंट इन्व्हेस्ट. आणि एक भीती पण असते, यार इन्व्हेस्टमेंट आपल्याला त्याच्यातलं काही कळत नाही. अरे पण तुम्हाला बिझनेसमधलं पण तर काही कळत नव्हतं ना, गेलात ना तुम्ही बिझनेसमध्ये, कळत नाही म्हणून घरात बसून राहिलात का? तसं तर 50 वर्षापूर्वी तर घराच्या बाहेर बाई पडली ना घराच्या बाहेर बाई, केली ना तिने इन्व्हेस्टमेंट. सो यू कॅन डू इट. द ओनली थिंग इज तुम्हाला माइंडसेट चेंज करायची गरज आहे. हा जो माइंडसेट आहे ना की ते पैशाचं वगैरे आहे ना, ते बाबा मला नका सांगू, ते आमचे हे बघतात, ते सगळं मॅनेज करतात, त्यांचा कोणतरी XYZ माणूस आहे. आय विल गिव्ह यू अ रिअल लाईफ एक्झाम्पल फ्रॉम माय फॅमिली. माझे काका ॲट द एज ऑफ, ही रिटायर झाले ॲट द एज ऑफ 62. ही वॉज व्हेरी हेल्दी, नो हेल्थ इश्यूज ॲट ऑल. ॲट द एज ऑफ 62 सडन हार्ट अटॅकने त्यांच्या डेथ झाली, वारले ते. माझी काकू गेल्या कित्येक वर्षात तिने पैशाच्या संदर्भातले कोणतेही व्यवहार बघितले नाही, कोणतेही नाही. का? मिस्टर बघतायत माझं. आज सिच्युएशन अशी आहे, त्यांच्या मित्राच्या थ्रू त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट त्यांना मिळताना मारामार आहे. 30 लाखाची इन्व्हेस्टमेंट पोस्टात केलेली मित्राच्या थ्रू. या बाईला काही माहीत नाही, पोस्टाचं पासबुकसुद्धा तिच्याकडे नाही, अकाउंट नंबर माहीत नाही. विश्वासावर केलेली इन्व्हेस्टमेंट, शिकली सवरलेली बाई. आज तिला तिथे जाऊन काही उपयोग नाही, कारण तिच्याकडे पासबुकच नाही. तिने कधी लक्षच दिलं नाही या गोष्टीकडे तिने लक्षच दिलं नाही. आमच्या आजूबाजूला आपल्या तुमच्याच फॅमिलीमध्ये अशी कितीतरी उदाहरणं होत असतील, वेअर यू स्ट्रगल टू रेज युअर फायनान्सेस, टू अंडरस्टँड व्हॉट इज हॅपनिंग. आज तुम्ही मला सांगा, उद्या तुमच्यापैकी कोणाचाही नवरा घ्या, जो कोणी तुमचा, तो 2 वर्षासाठी बाहेर गेला, तुम्ही काय कराल? किंवा इफ इज नॉट कॉन्टॅक्टेबल फॉर 6 months, हाऊ यू विल मॅनेज अन इमर्जन्सी? होऊ शकतं ना. कोविडच्या वेळेला माझंच, म्हणजे मी आता माझ्या फॅमिलीतली उदाहरणं देते, कारण ती आजूबाजूला घडलेली आहेत, मला त्याच्यातले डिटेल्स माहिती आहेत. माझा भाऊ 35 वर्षाचा, ही एक्सपायर्ड इन कोविड. त्याला बायको, 2 लहान मुलं, वाईफ वॉज वर्किंग. स्टील शी स्ट्रगल टू गेट द मनी, स्टील शी स्ट्रगल की बाबा ह्याचे कुठे इन्व्हेस्टमेंट्स आहेत, मग कसे ते शोधायचे, मग त्याच्यातनं कसे पैसे काढायचे, एव्हरीथिंग. माझं असं म्हणणं नाही की तुम्हाला निटिग्रिटीज माहिती असल्या पाहिजेत, पण तुम्हाला कुठे इन्व्हेस्टमेंट आहेत हे माहिती असलं पाहिजे. तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये इन्वॉल्ड असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पहिले तुमच्या इन्व्हेस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही ती गोष्ट स्वतः कराल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की ती गोष्ट कशा पद्धतीने होते, राईट. इथे आता स्टॉक मार्केटमध्ये किती जण इन्व्हेस्ट करतात? 1, 2, 3, 4, 5. ओके, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करता, म्हणजे माझा फेवरेट एरिया आहे तो, म्हणून मी त्याच्याकडे. सो हाऊ यू इन्व्हेस्ट, का? वाय यू इन्व्हेस्ट थ्रू SIP? आहे ना 5 मिनटं? या, येस. हाऊ यू इन्व्हेस्ट, वाय यू इन्व्हेस्ट थ्रू SIP? लॉंग टर्मसाठी. तर मी आज तुम्हाला सांगते, स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही का इन्व्हेस्ट केलं पाहिजे. सी, यू आर ऑल एंटरप्रेन्युअर्स, राईट. तुम्ही जो फंड्स तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केला आहे त्याला काय म्हणतात? त्याचं टेक्निकल टर्म काय आहे? कॅपिटल. सो यू आर ओनर ऑफ दॅट बिझनेस. तुमचे पर्सनल फंड्स त्याच्यात इन्व्हेस्ट आहेत. ज्यांची कंपनी आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी और LLP और वॉट एव्हर इट इज, ज्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्याला कॅपिटल इज डिवायडेड इंटू शेअर्स. असतं कॅपिटल असते, पण इट इज रिप्रेझेंटेड ॲज नंबर ऑफ शेअर्स. जे कॉमर्स बॅकग्राऊंडवाले आहेत त्यांनी 11वी 12वीचं ना फायनान्शियल अकाउंटिंग आठवा. कॅपिटल इज वॉट? ओनर्स फंड इन्व्हेस्टेड इंटू बिझनेस. आता मला सांगा, जो ओनर असतो त्याला रिटर्न्स मिळतात. व्हॉट इज द नेचर ऑफ रिटर्न्स दॅट एन ओनर गेट्स?
काय रिइम्बर्स नाही. ओनरला कसं आहे, ओनरला काय मिळतं बिझनेसमधनं? प्रॉफिट. कधी प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करतात? हां, इनकम मायनस ऑल एक्सपेन्सेस लेस युअर डेप्रिसिएशन लेस युअर इंटरेस्ट, जे काय लोन बिल घेतलं असेल सगळ्यांचं देणं देऊन झाल्यानंतर जो काय थोडा भाग राहतो तो ओनरचा असतो. बरोबर? सो वेन यू आर इन्व्हेस्टिंग इन स्टॉक मार्केट्स, वेन यू आर इन्व्हेस्टिंग इन शेअर्स, यू बिकम ॲन ओनर ऑफ दॅट कंपनी. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही TCSचे 100 शेअर्स विकत घेतले, सो यू बिकम ॲन ओनर ऑफ TCS लिमिटेड. नगण्य आहे पण आहात. यू कॅन प्राऊडली से आय एम ओनर ऑफ TCS लिमिटेड, आय एम ॲट पार विथ टाटाज. कारण टाटा सन्सचे जे राईट आहेत तेच मला लिगल राईट आहे. सो आय एम ॲन ओनर, बट माय रिटर्न्स विल बी वोलटाईल. माय रिटर्न्स वुड बी अनसर्टन. वाय? बिकॉज आय एम ॲन ओनर. तुम्ही जेव्हा बिझनेस चालू केलात पहिल्याच वर्षात प्रॉफिट झालं नाही झालं, दुसऱ्या वर्षी झालं नाही झालं, तिसऱ्या वर्षी झालं नाही, तरी यू कंटिन्यूड. आफ्टर अ पिरियड ऑफ से 5-6 years, then you started earning profits. And after 10 years or 12 years, when you become seasoned, you see better returns. So the same thing happens with equity investment, whether you buy shares or whether you invest in mutual funds. So हे सांगण्याचा उद्देश आहे की बऱ्याचदा मार्केटमध्ये असे अनेक लोक असतात आणि स्पेशली महिला ह्या गोष्टींना जास्त बळी पडतात की तुम्ही अमुक ठिकाणी इन्व्हेस्ट करा, आम्ही दर महिन्याला तुम्हाला अमुक रिटर्न्स देतो, 15% रिटर्न्स देतो, 17% रिटर्न्स देतो, या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, आम्ही सांगितलेल्या आमच्याकडे पैसे द्या, आमच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करा. प्लीज अजिबात एक्सपेक्ट करू नका की तुम्हाला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी रिटर्न. इक्विटी इज अ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. वेन एनीबडी सजेस्ट यू की तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा, यू नीड टू रिमेंबर you are investing into that business. So please remember your journey as an entrepreneur. When you started earning profits, same way you will earn returns on equity only after a particular period of time. So जसं ती म्हटली की long term साठी इन्व्हेस्ट केले. The reason why it is said long term is this, because it is an ownership capital. So प्लीज बी अवेअर. खूप प्रकारचे फ्रॉड्स आता होत आहेत मार्केटच्या या सिच्युएशन. आत्ता तरी मार्केटची सिच्युएशन काळजी करण्यासारखीच आहे, त्यामुळे बट अगेन इट इज अ बाईंग अपॉर्च्युनिटी. सो तुम्ही जेव्हा फर्स्ट ऑफ ऑल टेक सम स्टेप्स टू अंडरस्टँड युअर पर्सनल फायनान्स, गेट अक्वेंटेड विथ युअर फायनान्शियल सिच्युएशन, युअर फॅमिलीज फायनान्शियल सिच्युएशन. मेक अ डायरी. तुमच्या लक्षात राहत नसेल तर मेक अ डायरी की इमर्जन्सीमध्ये तुमचे कुठे फंड्स आहेत, काय आहेत, कुठे कॉन्टॅक्ट करायचे, कोणाला कॉन्टॅक्ट करायचे, तुमचा एजंट कोण आहे, तुमची कंपनी कोण आहे. सो यू शूड हॅव ऑल दिस इन्फॉर्मेशन. स्टार्ट इन्व्हेस्टिंग अ पार्ट ऑफ युअर प्रॉफिट्स फॉर युअर फ्युचर अँड युअर सेल्फ, राईट. फॉर हे असं आहे ना, बाय मी फॉर मी. सो स्टार्ट डुईंग दॅट. सो आय होप की तुम्ही काहीतरी टेकआउट केलं असेल अँड इथून जेव्हा तुम्ही जाल तेव्हा यू विल स्टार्ट थिंकिंग अबाउट इट. अँड तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता, कारण टाईम आपला अप झाला आहे, मॅडमनी नाही सांगितलं. सो एनी क्वेश्चन्स यू हॅव यू कॅन कॉन्टॅक्ट अस. आणि एक अजून ॲज अ नॉलेज पार्टनर, anybody would like to have a guidance about how to start investing or how you should invest or is willing to invest or they want to review their portfolio. So माझी असिस्टंट ग्रीष्मा मॅडम इथे बसलेले आहेत. तुम्ही तुमचा नंबर त्यांच्याकडे आहे, फक्त तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो आवर टीम विल कॉल यू सबसिक्वेंटली and we can discuss one-on-one. It will be a free consultation. Since we are associated with समृद्धी मॅडम, तर मॅडमनी रिक्वेस्ट केली की नुसतं सेशन देऊन नाही चालणार, तुम्हाला त्यांना काहीतरी इन रिटर्न द्यायला पाहिजे. सो फ्रॉम आवर साईड विल गिव्ह यू अ फ्री पोर्टफोलिओ इव्हॅल्युएशन and free consultation on all your investment related decisions. So thank you so much. Anjali Joshi from Mutual Mudra. सो खरंच हा विषय इंस्टाग्रामवर पेटीएमचा रील खरंच बघा, ॲक्च्युली आय ओपनर आहे. त्याच्यानंतरच आमचं बोलणं झालं. सो प्लीज या संधीचा पुरेपूर उपयोग करा. शी गाईड्स ग्रेट.
त्या खूप छान गायडन्स देतात, मेंटॉरिंग देतात. सो हा खूप क्रुशियल, इम्पॉर्टंट आणि क्रिटिकल विषय आहे. त्यामुळे ट्रस्टेड, ऑथेंटिक पर्सन या सेगमेंटविषयी बोलण्यासाठी अंजली आहेच. सो डू कनेक्ट विथ हर अँड कन्सल्ट विथ हर. नाव आय रिक्वेस्ट विजय सर टू प्लीज कम ऑन स्टेज. आज आपल्याकडे जे छान छान युनिक बुकेज गेस्टना मिळालेले आहेत, सो त्या व्यक्तींना पण आपण इथे आणूयात. त्या इनोव्हेटिव्ह ब्युटी विथ ब्रेन्सना आपण इथे आणूयात. सो आय रिक्वेस्ट हिअर टू विजय सर प्लीज. आय रिक्वेस्ट डॉक्टर मेघा निजय टू प्लीज कम ऑन स्टेज. सो मला खरंच आवडेल सांगायला, मेघा इज विथ अस, बऱ्याच इव्हेंटपासून आपल्याबरोबर आहेत. पण डोळे बंद करून मी सांगते, ह्या खात्रीने क्वालिटीचा वादच नाही आहे काही, एकही गिफ्ट त्यांचा रिपीट झालेला नाही आहे, एकही नाही. सो नक्कीच जे आज तुम्हाला गिफ्ट्स मिळाले आहेत, गिफ्टिंग स्पॉन्सर मेघा, डॉक्टर मेघा निजय. शी इज ओनर ऑफ विश्वस्वामी आयुर्वेदा आणि ठाण्याला त्यांचं क्लिनिक आहे. नक्कीच बाईट्समधून आपण मेघाचं बरंच काही ऐकणार आहोत. रिस्ट्रिक्टेड टाईम आहे. सो मेघा, मी फक्त एकच वाक्य तुला बोलायचं, मी एकच वाक्य देईन तुला बोलायला. फर्स्ट ऑफ ऑल तुला नेहमीप्रमाणे थँक्यू अँड थँक्यू ऑल ऑफ देम. आणि पहिली गोष्ट, एक हात वरती करा आणि स्वतःला एक टॅप करा, बिकॉज वी ऑल डिझर्व इट. आणि वुमेन्स म्हणून आज या स्टेजवरती खरंच गरज आहे एक पुशसाठी पण, आणि एक जसं अवॉर्ड असो, स्मॉल गिफ्ट असो, दॅट इज अ ॲप्रिसिएशन फॉर आवर सेल्फ. म्हणून पहिला स्वतःला अप्रिशिएट करा, आपल्या कामाला अप्रिशिएट करा अँड ऑलवेज बी हॅपी. थँक्यू समृद्धी फॉर दिस वंडरफुल प्लॅटफॉर्म. आय विश ऑल ऑफ देम अ व्हेरी गुड लक. थँक्यू सो मच. So we have one more sponsor partner, gifting partner with us today. छान इनोव्हेटिव्ह डिलिशियस चॉकलेट्स ब्रँड आहे त्यांचं. आय वुड रिक्वेस्ट टू प्लीज कम ऑन स्टेज प्रांजली प्रधान. सो प्रांजली, काय एक्सपर्टीज सांगशील तुझ्याबद्दल? थँक्यू सो मच. आमचे एक्सपर्टीज हेच आहे की चॉकलेट्स इतके डेलिशियस आहेत आणि जे तुम्हाला द्यायचे आहेत तर त्यांच्यासाठी नुसतेच देऊ नका, कस्टमाइज करून द्या आणि आम्ही पॅन इंडिया सर्व करतो. आणि थँक्यू समृद्धी मॅम, खूपच शॉर्ट नोटीसमध्ये म्हणजे इतका विश्वास ठेवून तुम्ही मला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे. थँक्यू सो मच. सो खरंच आपण प्रत्येक वेळेला बुके म्हणलं की आपल्या फुलांचंच आठवतं, पण नाही, आपण त्याच्या पलीकडे क्रिएटिव्हिटीला गेलो तर स्वतःचं हे एक्झाम्पल आहे. काल आपल्याला छान छान खाऊ दिलं होतं. मी स्नॅक्स बॉक्सेस वगैरे खूप अगदी मोठ्यांसारखं बोलणार नाही आहे. ज्या व्यक्तीने आपल्याला खाऊ दिलं काल, ती आहे रुही मोरे फ्रॉम रुहीज किचन. रुही आज नाही आली आहे इथे. सो रुहीज किचन हे खूप फेमस आहे फॉर मोदक. सगळ्यांनी काल मोदक खाल्लं, आवडलं की नाही? मूविंग नेक्स्ट, आय वुड रिक्वेस्ट सपनाजी टू प्लीज कम ऑन स्टेज. आय रिक्वेस्ट सपनाजी टू प्लीज वेट. सो अगेन आपल्या सगळ्या पॉवरफुल पर्सनामधले तुम्ही एक आहात. Now we proceed to our awardees. Next winner for the day is Amua Corporation. I request Aarti to please come on stage. Aarti from Amua Corporation.
हॅलो एव्हरीवन, माझं नाव आरती श्रेयारी काळंगे आहे आणि फर्मचं नाव आहे बाबा स्टोर. सो वी आर ऑफिशियल मेटा पार्टनर. सो जे पण फुलव्यामध्ये आहे बिझनेस, जे पण बिझनेस ओनर आहेत त्यांचा बिझनेस कशा पद्धतीने ऑटोमॅटिक केला जाईल त्यासाठी आम्ही सोल्युशन प्रोव्हाइड करतो. थँक्यू. आपल्याकडे ना आपल्या लिगलिटीज, फिनान्स या सगळ्यांसाठी खरंच उद्योजिका हे तुमच्यासाठी सगळे सोल्युशन्स आहेत. त्याचबरोबर डिजिटली आपल्याला कशा पद्धतीने पुढच्या टप्प्यावर जाता येईल त्याच्यासाठी सुद्धा बरेच अनेक छान छान प्रोफाईल्स आहेत. आय एम शुअर काल पण सगळ्यांनी गप्पा मारल्यात, आजही गप्पा मारायच्या आहेत. Next award winner is Angel Light Preschool from Dombivli. Neeta and Nikita. Hi, I am Neeta. Hi, I am Nikita. I am working in teaching field since 1998. We are proud owner to preschool. Our school name is Angel Light Pre-Primary School, Lodha Palawa Phase 2, Lakeshore Green, Dombivli. This teaching is not just our profession, it's our passion. That's why we started Angelite Pre-Primary School. And our USPs are strong curriculum, focus on experimental learning, we are expertise in preschool handling kids, then we having homely and safe environment. These are our USPs. So do visit our school. Moving towards, we have one of a beautiful advocate again here. खरंच ॲडव्होकेट्स पण इतके सुंदर असतात मला माहीत नव्हतं. जेव्हा मी ऐश्वर्याजींना सिरियसली म्हणजे ॲडव्होकेट किंवा असे सिरियस रोल असतात ना की मग गंभीर चेहरा, पण त्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर स्त्रिया आहेत हे मला तुम्हाला सगळ्यांना भेटल्यावर मला कळलं. आय वुड इन्व्हाइट नाव आर नेक्स्ट विनर ॲडव्होकेट पूजा भोसले. सो आपण पूजाजींकडूनच ऐकूयात की एक्झॅक्टली काय काय करतात त्या. ओके, पण थोडक्यात. PPT दिली नाही आहे मी, सॉरी. सर्वांना नमस्कार. आणि हा सन्मान आज मला इथे भेटतो आहे त्यासाठी मला खरंच आनंद होतो आहे. आणि यापुढे देखील हा सन्मान मला खूप छान छान काम करण्याची प्रेरणा देईल. मी एक सोशल वर्कर आहे, ॲडव्होकेट आहे आणि मला असं वाटतं की न्याय हा केवळ पानांवर नाही उतरला पाहिजे, तो प्रत्येकाच्या आयुष्यात आला पाहिजे. माझी ओळखच ही आहे की मी लोकांसाठी नेहमी काम करते, महिलांच्या हक्कांसाठी मी भांडत असते, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देते आणि यापुढे देखील मी माझं काम असंच करत राहील. थँक्यू. Next year is winner of Archel Award Season 4, Supriya Lokhande, Srinath Masale. नमस्कार, मी सुप्रिया अमोल लोखंडे, भोसरी पुणे येथे राहते. माझा मसाले, लोणचे, पापड, दिवाळी फराळ याचा व्यवसाय आहे. मी गेली 5 वर्ष मी माझा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि मी दररोज PCMC एरियामध्ये आठवडे बाजाराला मी माझा स्टॉल असतो. रोजच माझा स्टॉल असतो, त्यामुळे माझ्याकडं सर्व मटेरियल फ्रेश असतं. सर्व प्रकारची लोणचे, मसाले, चटण्या, वेगवेगळे पापड आणि वेगवेगळे लाडू, वेगवेगळ्या प्रकारच्या शेव, चिवडा हे सर्व पदार्थ माझ्याकडे असतात आणि पूर्ण ऑर्गॅनिक जो आपण घरी खातो असली चव माझ्या पदार्थांना मी देते. आणि मी माझे पदार्थ एकदम गावठी पद्धतीने बनवलेले असतात आणि माझ्या व्यवसायाला मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. आणि इतर वेळी कंपन्यांमध्येही मला बोलवलं जातं. माझ्या कंपन्यांमध्येही टाटा, थर्मॅक्स, पर्चिस्टन, यश टेक्नॉलॉजी, पेंटागॉन 5 अशा विविध कंपन्यांमध्ये माझे वेळोवेळी स्टॉलही असतात. मला NGO तर्फे बोलवले जाते. धन्यवाद.
The next awardee winner is Swati Ansare. Okay, Swati आले नाही आहेत आज. So the next winner here goes Reshma. ओके, मला आज काहीतरी खरंच सांगायचं आहे. आज ज्या ज्या फॅमिली मेंबर्सबरोबर आल्या आहेत, स्पेशली आपल्या हजबंडबरोबर आलेले आहेत, त्या इतक्या सुंदर दिसत आहेत आज. ॲक्च्युली अप्सरा आले आहेत. मॅडमनी सांगितलं माझा आणि त्यांचा फोटो काढायला, सर फक्त त्यांचाच फोटो काढत होते. सो हे प्रूफ आहे बरं का, सगळे इतके सुंदर दिसत आहेत. सरांचा अजिबात नजर जात नव्हता. सो ग्रेट सपोर्ट तो दिसतोय. ओके रेश्मा, थोडक्यात काय सांगाल? फर्स्ट ऑफ थँक्यू समृद्धी मॅम, आज तुम्ही मला इथे अपॉर्च्युनिटी दिली. खरं तर मला काल येता आलं नाही, थोडं मार्च एंडिंग, मी ॲज अ कमर्शियल ऑडिटर म्हणून काम करते. मार्च एंडिंग आणि त्याची धावपळ, त्यामुळे मला काल येता आले नाही आणि प्लस व्हिडिओ पण पाठवता आला नाही, त्याबद्दल खरंच सॉरी. मला इथे अवॉर्ड कोणत्या बिझनेस, ॲक्च्युली मी 4 बिझनेस करते, तर कोणत्या बिझनेससाठी मॅम देत आहेत ते मी सांगते. मी फूड प्रोडक्ट्स इंडस्ट्रीमध्ये एक 4-5 वर्ष झालं काम करते आहे. म्हणजे मी स्वतः बनवत नाही, पण मी ज्या महिला फूड प्रोसेसिंगमध्ये आहेत त्या महिलांचं प्रोडक्ट, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट, काही आयडियाज असतील ना, त्या आम्ही एक्सपोर्ट लेवलला घेऊन जातो. असं माझं युगंधर फूड्स म्हणून एक कंपनी आहे, ते काम करते. त्याच्यामध्ये बरेच इनोव्हेटिव्ह फूड्स आहेत. म्हणजे मी मॅडमला एकच फूड सांगितलं, त्या इम्प्रेस झाल्या. पुरणपोळी, साधारणपणे पुरणपोळी प्रत्येकाकडे असते, तर ते आपण कोणत्या पद्धतीने बनवतो, एकच पद्धत असते म्हणजे नॉर्मली. तर आमच्याकडे 17 प्रकारचे पुरणपोळीचे प्रीमिक्सेस अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्हाला जो फ्लेवर पाहिजे, तुम्ही म्हटले आज आम्हाला पुरणपोळी अशा पद्धतीने खायचे, त्या फ्लेवर्समध्ये आम्ही तुम्हाला उपलब्ध, आणि विदिन 10 मिनटामध्ये ती पुरणपोळी रेडी होते. त्याप्रमाणे चॉकलेट्स असतील. आता मग अशी मॅमने डिहायड्रेशनमध्ये आम्ही एक्सपोर्ट्स करतो. आत्तापर्यंत जवळजवळ 10 क्विंटलपर्यंत गेलेला आहे माल. प्लस डॉक्युमेंटेशनचे जे कामं आहेत ते आम्ही करतो. म्हणजे चोरगे एंटरप्राइजेस जे माझं फर्म आहे, जे स्वतःचे, त्याच्यामध्ये सर मी एक काम करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल प्रकारचे डॉक्युमेंट बिझनेससाठी कसे लागत आहेत काय. आणि ॲज युजल मी ॲज अ DRP पुणे जिल्ह्यासाठी काम करते. DRP म्हणजे काय, तर म्हणजे गव्हर्मेंटचं जॉब आहे तो. तर त्याच्यामध्ये आम्ही ज्या महिलांना बिझनेस करायचा आहे पण त्यांना काहीच माहीत नाही आहे की मी काय करू, कसं करू, गव्हर्मेंटच्या काय स्कीम असतात, त्या सगळ्या स्कीमचं मार्गदर्शन त्यांना 0 स्टेपपासून ते त्यांच्या मार्केटिंगपर्यंत, ऑनलाईन पेजपर्यंत सगळी मदत आम्ही करतो. विथ गव्हर्मेंट सबसिडीनुसार त्यांना सगळं मार्गदर्शन. म्हणजे फायनान्सचं पण काही प्रॉब्लेम नसतो. जर कोणाला काही करायचं असेल, म्हणजे आपल्या आजूबाजूला, मी पुणे जिल्ह्यामध्ये काम करते, कोणाला असतील आपल्या, आता तुम्ही तर सगळ्या आहेतच उद्योजिका, पण जर अजून कोणाला करायचं असतील पण त्यांच्याकडे फायनान्स नसेल, काही गोष्टी नसतील, त्यांना माहीत नसेल, ट्रेनिंग नसेल बिझनेसचं, तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. तर प्रत्येकाने नक्कीच कम्युनिकेट करा. थँक्यू. थँक्यू सो मच रेश्मा. So the next winner for the day is EuroKids Free Fly Daycare Center and Activity Center, श्वेता राजाध्यक्ष. टाळ्या जोरात. Diksha, and I am Managing Director of EuroKids Kandarpada and Free Fly Zone Daycare and Activity Center. I am an education entrepreneur with over 10 years of experience, including a strong background in insurance sector. So currently I am successfully managing both the branch, that is EuroKids and Free Fly Zone Daycare and Activity Center, where I focus on early childhood development and creating nurturing learning environment. I am passionate about innovative teaching methods and was among the first to introduce online summer camp activities. My core strengths include leadership, communication, and building strong relationship with parents and my team. I strongly believe in empowering children through their education, creativity, and confidence building. I am committed to continuous growing and contributing to the education sectors. Thank you.
आय थँक सपनाजी टू आपला इथे थांबलात, सगळ्यांना सपोर्ट केलात, तुमचा वेळ आम्हाला दिलात. सो थँक्यू सो मच फॉर बिईंग पार्ट ऑफ अस. आय रिक्वेस्ट टू हॅव युअर सीट. सगळ्यांना अवॉर्ड घेऊन कसं वाटतंय? आवाजच नाही येत आहे मला, एवढं छान वाटतंय. तर स्वतःसाठी 10 वेळा टाळ्या वाजवा. व्हेरी गुड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीवन. आणि अशाच छान प्रगती करत राहा. आम्हाला दिलेला टास्क हा एवढा सोपा नव्हता. दे कॅन अग्री विथ मी. कारण की प्रत्येकजणी एवढ्या निपुण आहेत त्यांच्या कार्यामध्ये की कोणाला किती मार्क्स द्यायचे ह्याच्यासाठी आमच्यामध्ये पण गल्लत चालू होती. तर अभिनंदन पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना आणि अशाच मोठ्या व्हा. आणि आपण काल एक टार्गेट ठेवलं आहे, किती करोडचं? 100 करोडचं टार्गेट सगळ्यांनी केलेलं आहे. तर ऑल द बेस्ट फॉर दॅट. I would request Deepa to have one more wonderful performance. खाली जाए ना तेरा वार, हाँ खाली जाए ना तेरा वार, नैनों से करती है शिकार तू दो धारी तलवार यार, तू दो धारी तलवार यार. जुदा खत्म तो लाखों गिरा दूं, सारे अरश वाले धरती पे ला दूं. मैं हूँ हुस्न मुझसे बच के ही रहना, मैं ही मुकद्दर बना दूं बेटा. तू तो थोड़ी मीठी थोड़ी सी है जहरी रे, जैसे गर्मी की हो तपती सी दोपहरी रे. होले से तू करे दिल पे हल्ला रे, तेरी तारीफें करता मोहल्ला रे. गैरों से करती हूँ शिकार, मैं दो धारी तलवार यार, मैं दो धारी तलवार यार. Okay, so we are not yet concluded. दीपा आपल्याबरोबर मागच्या कार्यक्रमातसुद्धा होती. मागच्या कार्यक्रमात तिला ना पूर्ण जस्टिस मिळालं नव्हतं, कारण इतकी मजा आली होती मागच्या वेळेला. तिला पूर्ण परफॉर्मन्स करायला वेळ मिळाला नाही, कारण ऑडियन्सच जॉईन केलं त्यांना. सो येस, तुम्हालाही संधी मिळणार आहे दीपाबरोबर डान्स करायची. आता सध्या आपण दीपाचा सत्कार करूयात. इथे आल्याबद्दल, आपल्याला छान थोडी एनर्जी दिल्याबद्दल आणि तिचा छान परफॉर्मन्स आपल्यासमोर दाखवल्याबद्दल. So I request juries to please come on stage. सपना जी, ऐश्वर्या जी and विभूती जी, तुमच्या तिघांचं खरंच थँक्यू. तुमची एक्सपर्टीज दिल्याबद्दल आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आय रिक्वेस्ट विभूतीजी टू बी ऑन स्टेज. थोडेसे गप्पा मारूयात, थोडीशी तुमची एनर्जी पण तिथपर्यंत पोहोचू देत. Moving towards our last segment, the next awardee here we have Dr. Shraddha Bhome, educationist आहेत. Okay, she has not come. The last segment of Visionary Leader title winners, and the first award goes to Aditi Thosar. So आपण ऐकून घेऊया. Hello, my name is Aditi Prasad Thosar. I am the director and founder of Srujan Tourism, a Pune-based travel agency.
At Srujan Tourism, we curate travel experiences across India and international destinations, offering thoughtfully designed tour packages. Our specialty lies in customization. We create tailor-made travel plan based on each client's unique preferences. With us, clients enjoy comfortable 3-star premium, 4-star and on-demand 5-star hotel accommodation, meal plan including veg, non-veg and Jain options, knowledgeable local guide, hassle-free local sightseeing with well-maintained vehicle and trained drivers. To ensure comfort and clarity, we personally meet our client before booking to explain them the tour. Depending on tour, we also add thoughtful surprises and gifts along with the journey. To know more about us, please visit our website www.srujantourism.com. You can also connect us on Instagram, Facebook and WhatsApp for more updates and travel inspiration. Thank you. So the next title winner for the day, Visionary Leader category मध्ये सुप्रिया शेळके from बीड. नमस्कार, मी सौ सुप्रिया सुधीर शेळके, ओनर ऑफ अस्मिज लिलन हब बीड. मराठवाड्यातील महिलांसाठीचं लिलन साड्यांचं दालन म्हणून आपल्या अस्मिज लिलन हबची एक वेगळी ओळख आहे. आपल्याकडे सर्व प्रकारच्या लिलन साड्या कस्टमाइज करून देतो आपण, जसं की स्लब लिलन, प्युअर लिलन, हेवी लिलन, ऑर्गॅनिक लिलन, टिश्यू लिलन, मटका सिल्क, बनाना जूट, जे की केळीच्या धाग्यापासून एक चॉकलेटी कलरचा धागा असतो केळीच्या पानापासून, त्याच्यापासून एक साडी बनते. ॲज पर कस्टमर आपण जसं रिक्वायरमेंट आहे कस्टमरची, जसं कलर कॉम्बिनेशन पाहिजे त्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण साड्या कस्टमाइज करून देतो. आणि आपल्या साड्या बीड सोडता बीडच्या बाहेर सुद्धा, जसं की मुंबई, पुणे, संभाजीनगर, परभणी, हिंगोली अशा अनेक ठिकाणी आपल्या अस्मिज लिलनच्या साड्या पोहोचल्या आहेत. आणि आपण कुरिअर पण, आपल्याकडे कुरिअर सुविधा पण आहे. जर कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर आपण साड्या तिथं डिलिव्हरी पण करू शकतो. आपल्याकडे थ्रेड चार्ट आहे, ह्या थ्रेड चार्ट नुसार आपण कस्टमरला कलर कॉम्बिनेशन कस्टमाइज करून देतो. So the next title winner we have Aishwarya Menon from Nashik. नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या अजित मेनन. मी निजा हेल्थ नेटवर्कची फाउंडर आहे. आम्ही नाशिकला असतो आणि नाशिकहून आमचं भारतभर आणि भारतच्या बाहेर काम चालतं. आम्ही कँगन वॉटर आयनायझर ह्या टेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. यामध्ये असलेले पाणी हे आपल्या शरीरात किती उपयोगी आहे, त्यामुळे आपल्या शरीरात आपल्या डेली लाईफस्टाईलमुळे जे काही आज आजार उत्पन्न होत आहेत, गंभीर आजार उत्पन्न होत आहेत, त्याच्यापासून आपण कसं दूर राहू शकतो याच्यासाठी आम्ही लोकांना मार्गदर्शन करतो आणि मदत करतो. आमचं काम हे हेल्थमध्ये असल्याबरोबर आम्ही लोकांना जॉब आणि बिझनेस ऑपॉर्च्युनिटी पण प्रोड्यूस करतो. त्या हिशोबाने लोकांच्या जीवनामध्ये आम्ही हेल्थबरोबर वेलनेसचं पण काम करतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा निर्जा हेल्थ नेटवर्क, आमची टॅगलाईन आहे इम्पॉवरिंग हेल्थ, इम्पॉवरिंग लाईफ. थँक्यू सो मच. हॅलो एव्हरीवन. आज हा सन्मान फक्त हा माझा नाही आहे, मला हा मिळून दिला आहे माझ्या नवऱ्याने आणि त्याच्यामुळेच मी आज पुढे येऊ शकली आहे. मला गट्स नव्हते एवढ्या लोकांसमोर कधी बोलण्याची, माझ्यामध्ये कधीच ताकद नव्हती, माझे हातपाय लटलट करायचे. पण त्यांनी मला नेहमी आधार दिला आणि पुढं जाण्यासाठी ध्येय दिला की तू कर आणि करत राहा.
आणि हे कँगन वॉटर आयनायझर हे माझ्या जीवनात त्यांच्यामुळेच आलं, ते पण त्यांच्या हेल्थ इश्यूमुळे. ते कॅन्सर पेशंट होते आणि कँगन वॉटर माझ्या जीवनात आल्यानंतर आमच्या जीवनामध्ये खूप आनंद आला आणि आज 4 वर्ष झाले ते याच्यापासून फ्री झालेत. आणि हेच ध्येय मला पुढे न्यायचं आहे की ज्यांच्या जीवनामध्ये असे आजार आहेत आणि त्या आजारामुळे आज त्यांचे घर उद्ध्वस्त होत आहे, हे मी उघड्या डोळ्यांनी बघते आणि त्यांच्यामध्येच मी आज काम करण्याचा प्रयत्न करते. आणि हे ध्येय घेऊनच मी पुढे निघाली की अशा ज्या काही स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये असे जे काही संकट आलेत त्यांना पुढे जाऊन कसं बळ द्यायचं हे काम मी आज करते. आणि हे शक्य झाले माझ्या मिस्टरांमुळे आणि ते माझ्या नेहमी पाठीशी असतात आणि वेळ पडले तर प्रसंगी संकटामध्ये ते माझ्या पुढे पण असतात. नेहमी चारी बाजूनी ते मला नेहमी संकटामधून बाहेर निघण्यासाठी नेहमी ते माझ्या आजूबाजूला नेहमी असतात. त्यांचा हात नसला साथ नसला पण त्यांचा सहवास मला नेहमी हा जागृत करत असतो आणि ध्येयामध्ये पुढे नेत असतो. थँक्यू सो मच. आणि मी समृद्धी मॅडमचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी मला हा उपलब्ध करून दिला आणि मी स्वतःवर आज प्राऊड फील करते. आणि ती खरंच ते काल पण बोलले की आपण स्वतःवर प्राऊड फील करायलाच हवं की आपण ह्या लेवलपर्यंत आज आहोत आणि इथून आपल्याला खूप पुढे जायचं आहे. ही फर्स्ट स्टेपच आहे, अजून खूप पायऱ्या चढायच्या आपल्याला. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच ऐश्वर्या. नक्कीच ही फक्त सुरुवात आहे, भरपूर पल्ला गाठायचा आहे आणि जसं सपनाजींना सगळ्यांनी प्रॉमिस केलं आहे तिथपर्यंत पोचायचं आहे, हो ना? ओके, मूविंग नेक्स्ट वी हॅव विनर अंजली भागवत मसळकर. ओके अंजली, म्हणजे आज तुम्ही जितक्या जणी आहात म्हणतो ना की बाबा डोंट जज फ्रॉम द बुक्स. तुमच्या जशी स्टोरी आहे तशीच ह्यांची स्टोरी आहे, पण नक्कीच थोडक्यात काय सांगाल? समृद्धीताई धन्यवाद. सर्व महिलांना माझं नाव सांगते अंजली भागवत मसलकर. मी एक ग्रामीण भागातली महिला, चूल आणि मूल, माझं शिक्षण 8वी. आणि अशा संकटातून मी वाहत होते तर माझ्या आयुष्यात स्वयंशिक्षण प्रयोग एक NGO आली. महिला सक्षमीकरणावर काम करणारी हे NGO होती. आणि बाहेर पडायचं म्हणजे ग्रामीण भागात तर भरपूर काही अडचणी असायच्या आणि बाहेर जायचं म्हणजे डोक्यावरला पदरसुद्धा खाली टाकायला ह्या सिच्युएशनमध्ये मी राहिलेली महिला. आणि त्यानंतर स्वयंशिक्षण प्रयोगनं असं प्रशिक्षण दिलं 2000 मी 11पासून तिथं जॉईन होते. आणि त्यानंतर महिलाच्या जीवनातल्या ज्या अडचणी होत्या, महिलांचे जे चॅलेंजेस होते, ग्रामीण भागामध्ये ड्रिंक करणारे प्रकार खूप काही अवघड होते आणि मजुरीसुद्धा करायचं महिलांना, म्हणजे ते मजुरी करून त्यांच्या घरच्यांना कुटुंब भागवायचं. म्हणजे अशा परिस्थितीत मी लातूरून आणि पाण्याचा सगळ्यांना माहीत आहे की ट्रेन पाणी पुरवली होती, अशा दुष्काळ भागातली मी महिला होते. आणि त्यानंतर मला स्वयंशिक्षण प्रयोगनं अशी दिशा दिली आणि महिलांना मी जशी घडले तसं आम्ही दूध व्यवसायाचं हा एक ध्येय निश्चित केला आणि 2021ला स्वयंसखी फार्मर प्रोड्युसर कंपनी रजिस्ट्रेशन केली. आणि त्या कंपनीच्या सगळ्या 10 महिला मला 10,000ला किती झिरो देतात हे समजत नव्हतं. तर आज स्वयंसखी फार्मर प्रोड्युसर कंपनीचं मिल्क जो ग्रामीण भागामध्ये माझी महिला डेअरी चालवती आणि महिलाच्याच अकाउंटला आम्ही पैसे टाकतो. आणि आज जर बघायला गेलं, मी PPT आणली होती शेअर करण्यासाठी पण वेळ कमी असल्यामुळं, तर आज माझ्या 250 महिलाला रोजगार भेटलेला आहे. आणि मी ज्या टायमाला सुरुवातीला 10,000ला किती झिरो देतात हे समजत नव्हतं, तर आज माझं 5 कोटीचं टर्नओव्हर आहे आणि रोजचं 12,000 लिटर दूध कलेक्शन करत आहे. जसं ताई आत्ता कोणीतरी बोलल्या की कॅन्सरचं जे होतं, तर आम्ही हे सुद्धा ग्रामीण भागात ऑर्गॅनिक शेती कशी करायची, तर प्रत्येक महिलांनी घरी खाण्यापुरतं का होईना किचनमध्ये, तर ते ऑर्गॅनिक शेती आता आम्ही लातूर जिल्ह्यापर्यंत पोहोचलो. तर मला सगळ्या ह्या सखीची मदत पाहिजे की मुंबईला येण्यासाठी आम्हाला मार्केट लागणार आहे आणि शुद्ध आहार जसा शरीराला आपल्याला पाहिजे आहे ते पुरवण्याचा आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांना योग्य भावाला त्यांचा भाव पण भेटल आणि तुमच्या शरीरासाठी चांगलं खाण्यासाठी हे अन्न पण भेटल. तर मला अभिमान वाटतो की
न शिकलेली महिला इथपर्यंत मला खरंच संधी भेटलेली आहे आणि मला दिल्लीला राष्ट्रपती पुरस्कार पण भेटलेला आहे आणि त्या माध्यमातून CII फाउंडेशनचा गेल्या 2 महिन्यामध्ये पण मला अवॉर्ड भेटलेलं आहे. या वर्षामध्ये मी कमीत कमी 4 अवॉर्ड घेतले आणि 5वी समृद्धीताई मला म्हणजे मनकर्णिकामध्ये पण आमचं झालं होतं. तर यावेळेस त्यांनी तर मला फक्त मी तुम्हाला यायला सांगायला एवढंच मला शब्द बोलल्या आणि इथं स्टेजवर येण्याची संधी भेटली. खूप मी ग्रामीण भागातल्या ज्या तळागाळातल्या महिला आहेत त्यासोबत आम्ही काम करतो. तर मला एवढा बोलण्याची संधी दिलात तर धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच जसं अंजलीताई तुम्ही म्हणालात की मुंबई मार्केट ओपन करण्यासाठी तुम्हाला मदत हवी आहे. आपले ज्युरीज आपल्या मैत्रिणी अगदी सज्ज आहेत, फक्त तुम्ही बोला काम होईल. ओके, सो आपल्याकडे लास्ट नॉट द लीस्ट 2 टायटल विनर्स आपल्याकडे आहेत. ओके, गीता पाटील गीता, काय सांगाल तुमच्या स्पेशालिटीबद्दल एका वाक्यामध्ये? मी सौ गीता प्रकाश पाटील. मी फक्त काल साड्याच दाखवायला आलेल्या, परंतु मी होम सायन्सचे 153 प्रकारचे क्लासेस घेते. शिवाय वारली पेंटिंग आणि जे 16 संस्कार बोलतात केसापासून पायापर्यंत त्याचे सगळ्यांचे मी क्लासेस घेते. आणि 1996ला मी जरी मी SSC कंप्लीट नाही केलेला तरी पण SSCची एक गरीब मुलगी होती. माझं गणित चांगलं असल्यामुळे मी तिला 93% मार्क्स मिळवून दिलेले आहेत. आणि सगळ्यात त्याच्यात माझा सपोर्ट माझ्या मिस्टरांचा आहे, पण ते राजकारणात असल्यामुळे आता येऊ शकत नाही. मी पण एकदा ग्रामपंचायत सदस्य होऊन गेलेली आहे आणि म्हणून सामाजिक आणि राजकीय सगळी मदत मला ज्यांना करता येईल त्यांच्यासाठी मी करते. तसंच मी 112 लोकांना आजपर्यंत रोजगार दिलेला आहे. सो ही खासियत आपली सांगितली नव्हती. त्यांचं मेजर साड्यांमध्ये एक्सपर्टीज आहेत, पण हे हिडन टॅलेंट म्हणता येईल त्यांना किंवा एक्सपर्टीज त्यांच्याकडे जे आहेत ते आज त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, सो टायटल विनर विजनरी लीडर आज आपल्याकडे आहेत. शेवटचं म्हणणार नाही, बरेचसे अजून ह्या वर्षामध्ये पुढच्या वर्षामध्ये येणार आहेत. सो वी हॅव रुबी कुमारी, विजनरी लीडर, टायटल विनर. Hello everyone, myself Ruby Kumari. I am married with 2 children. I started my business 10 years ago as Redefine Fitness Center in Kamote, Navi Mumbai. Recently, I have started my new branch as a co-owner in Rodpali. I am personal certified Reebok trainer. I am also certified in Pilates, Zumba, Bokwa and much more than that. For me, Redefine is not only about losing weights, it's much more than that. It's an redefining your overall personality development. Here, as my logo say, sweat, smile and repeat. So for that 1 hour, every individual, every female feel like they are a teenager. Their stamina,
they build stamina, they build strength, they lose weight with fun, smile, and inner happiness. For that 1 hour, they just forget everything. They are only about themselves. That make them unique. Thank you so much. थैंक यू एवरीवन, थैंक यू सो मच. पहला चीज़ ये बोलूँगी, सब इन्वेस्टमेंट से पहला हेल्थ इज़ वेल्थ, राइट? सो आप लोग, और एक एज इज़ जस्ट अ नंबर, ठीक है? आप कितने भी एज में जाओ, काम हमेशा करते रहो और फिटनेस के साथ करते रहो. थैंक यू सो मच. एक स्पेशल थैंक्स टू माय फैमिली है, और मेरी एक बेस्टी है जो मेरी बिजनेस पार्टनर है, क्राइम पार्टनर है, सब कुछ है. उनके बिना मेरा कुछ भी नहीं हो सकता था. आप आ जाओ भाभी साथ में. थैंक यू सो मच. थैंक यू एवरीवन, एंड थैंक यू स्मृति. थैंक यू सो मच. बऱ्याच जणींनी तुमचं गायडन्स बऱ्याच वेळेला बघितलेलं आहे आणि कीप ट्रस्टिंग अँड सपोर्टिंग अस. थँक्यू सो मच. आय वुड रिक्वेस्ट यू टू हॅव अ सीट. ओके, सो लंच रेडीच आहे. वी आर डन विथ द अवॉर्ड्स.